आता उल्लेख म्हणजे मंगेशकर झाले, चंदावरकर झाले, श्रीधर फडके झाले. खास करून मंगेशकरांबरोबर, लताबाईंबरोबर आणि आशाताईंबरोबरचं गाणं, तो अनुभव, आणि ह्या संगीतकार म्हणून चंदावरकरांकडे गाणं आणि बाळासाहेबांकडे गाणं, हो. तर काय त्याच्यामध्ये फरक किंवा काय त्यांची वैशिष्ट्य? चंदावरकरांचं कसं आहे, चंदावरकर थोडेसे तुम्ही कुणाच्या खांद्यावर जर ऐकलं तर तुम्हाला कळेल, किंवा गारंबीचा बापूमध्ये मी गायलो काशीनाथ घाणेकरांच्यासाठी, आजोबा सोहळा माती भिडली आभाळा, तर ते तुम्हाला कळेल की क्लासिकल बंदिशी किंवा क्लासिकल टाईपचं नाही, ते वेस्टर्न स्टाईल्स कुणाच्या खांद्यावर सुद्धा थोडंसं वेस्टर्न स्टाईलनी त्यांनी ते कंपोज केलं. ह्यांचं जे आहे, बाळासाहेबांचं जे आहे ते म्युझिक जास्त करून मेलडी पद्धतीने, त्यांच्यावरती संस्कार सगळे क्लासिकलचे झाले, शास्त्रीय संगीताचे झाले. आपल्या जुन्या संगीतकारांकडे नौशाजी किंवा हे सगळे क्लासिक, मदन मोहन वगैरे, तर त्यांचं जे काय त्यांनी ऐकलेलं ते स्वतः आमिर खान साहेबांकडे शिकलेले आहेत. तर त्यांचं जी विचार पद्धती होती ती सगळी मेलडी पद्धतीची होती. त्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये मेलडी स्ट्रॉंग पॉईंट होता. म्हणजे एक वेगळा, किंवा चंदावरकरांनी नक्षत्रांचे देणे, जर तुम्हाला कर्मधर्म संयोगाने जर कॅसेट मिळाली तर तुम्हाला कळेल की त्यातलं गेले द्यायचे राहू नये तुझे नक्षत्रांचे देणे हे त्यांनी हार्मोनी पद्धतीने केलं होतं आणि ती थीम केलं होतं. 4-5 गाणी झाली, 1-2 गाणी झाली, एखाद्या कविता वाचन झालं की त्याच्यानंतर आम्ही सगळेजण स्टेजवरती यायचो आणि कोरसमध्ये गेले द्यायचे राहू नये तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पास आता कळ्या आणि थोडी ओली पाने, हे कोरसमध्ये गायचो. ते हार्मनाईज होतं सगळं. तर अशी इन्स्टिट्यूटमध्ये असताना किंवा घाशीरामच्या तालमीच्या निमित्ताने अशी सवय असल्यामुळे चंदावरकरांची गाणी म्हणायला कधी त्रास नाही पडला मला, आणि क्लासिकल शिकला असल्यामुळे मंगेशकरांची गाणी म्हणायला त्रास नाही पडला कधी. त्यामुळे मला असं कधी जाणवलं नाही की हे म्हणायला अवघड आहे, हे म्हणायला. आणि या दोघींच्या बरोबरचा अनुभव, लता दिदी आणि दीदींच्या बरोबर पहिलंच गाणं म्हटलं ते मी 77-78ला मी रात टाकले, मी आणि चंद्रकांत काळे आम्ही दोघंजणच मागे होतो. हिरव्या पानात हिरव्या हे आमचं दोघांचं होतं, आणि मी रात टाकले हे त्यांचं होतं. आणि त्या दीदी 5 फुटावर उभ्या होत्या माझ्यापासून, आणि ते टुगेदर रेकॉर्डिंग, लाईव्ह रेकॉर्डिंग होतं. तर त्यावेळी मी रेकॉर्डिंग शिकला असल्यामुळे मला माहिती होतं की मी जर चुकलो तर दीदींना परत गायला लागेल, कारण ते सगळ्यांचं ओके असतोपर्यंत गायचं. आणि त्या फारशा कधी एक किंवा 2 टेक त्याच्या पलीकडे गायलेले नाहीत, तर ते एक थोडंसं टेन्शन होतं. आणि मला साऊंड रेकॉर्डिस्ट असल्यामुळे हे मलाही जाणवत होतं, चंद्रकांत काळ्यांना जाणवत होतं की नाही मला माहिती नाही, पण मी कॉन्शियस होतो जास्त. आणि आमच्या पुढे अक्षरशः 4 फुटाचं अंतर असेल, आणि त्यांचा माईक आणि आमचा माईक दोघांचा एक होता. आणि एक असं पार्टिशन होतं सगळ्या म्युझिशियनना, म्हणजे रिदमवाल्यांना एक पार्टिशन, स्ट्रिंगवाल्यांना एक पार्टिशन, फ्लूटवाल्यांना एक पार्टिशन. त्यांना तेवढं एन्क्लोजर, म्हणजे त्यांचा आवाज चांगला यावा यासाठी पार्टिशन टाकली होती. याचे मी जुन्या स्टुडिओ. तर मी गात असताना, आम्ही गायलो, आणि त्या गात असताना मला त्यांचा आवाजच ऐकू येईना. मी लिहिलं आहे पुस्तकामध्ये. तर त्या म्हटलं असं कसं काय, म्हणजे जी रेकॉर्डिस्ट म्हणून परत जागा झाला की ती जी लेवल मिळायला पाहिजे, ऑर्केस्ट्राच्या वरती साऊंड यायला पाहिजे, आणि तेवढा काहीतरी भरदार आवाज पाहिजे, असं एक डोक्यात होतं. तर मी मग नंतर आम्ही त्या थांबल्या. त्यांचं पहिलं गाणं होतं आणि पिक्चरचा मुहूर्त त्या गाण्याने होता, म्हणून त्या ऐकायला थांबल्या. आणि त्यांचा मी आवाज ऐकला आणि मी म्हटलं अरे 70 mm आवाज, म्हटलं एवढा आवाज आपण नव्हता ऐकला. तर मला हा प्रश्न पडला. नंतर मी बाळासाहेबांना विचारलं, म्हटलं हे मला पडलेला प्रश्न आहे की त्यांचा आवाज इतका दणदणीत छान येत होता ऐकायला, ते असं कसं काय. तर त्यांनी मला सांगितलं की दीदी डायफ्रामसाठी गाते, इकडे इकडे जात नाही आवाज. आणि वेरज आशाताई खुलं गातात, म्हणजे मोकळं गातात. त्यांचा आवाज त्यामुळे त्यांना जास्त लाऊड गायला लागतं.
जसं माझा मुळातच आवाज लाऊड असल्यामुळे मी लाऊड गायचो आणि कुठल्याही स्टुडिओमध्ये रेकॉर्डिस्टना कधी प्रॉब्लेम यायचा नाही की याची लेवल नाही मिळाली. सर तुमचं पुस्तकही आत्ताच आलंय कुणाच्या खांद्यावर. त्या पुस्तकाचं थोडं अंतरंग उलगडून सांगाल का? माझ्या पुस्तकाचं नाव कुणाच्या खांद्यावर आहे आणि ते एवढ्यासाठी की कुणाच्या खांद्यावर कोणाकोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरनंच माझा प्रवास झाला. मी हेच करणार, मी रेकॉर्डिस्टच होणार, मी गायकच होणार, मी रंगभूमीवरतीच काम करणार असं काही ठरवलं नाही. आणि जसं वळण घेत जाईल आयुष्यात तसं मी वळत गेलो आणि ते सगळं मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. म्हणजे ज्या ज्या व्यक्ती भेटल्या, म्हणजे व्ही शांतारामच्याबद्दल मला काय वाटलं, किशोरीताईंच्याबद्दल मला काय वाटलं, या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या त्यांच्याबद्दलच्या रिॲक्शन सगळ्या लिहिल्या आहेत. आणि अनेक गोष्टी आहेत म्हणजे माझ्याबद्दल काही लोकांनी, टेलिव्हिजनमधल्या लोकांनी काही गोष्टी विचार व्यक्त केलेत, माझ्याबद्दल बोललेत. जब्बार पटेलांनी लिहिलं आहे, मोहन आगाशांनी लिहिलं आहे, अरुण काकतकरांनी लिहिलं आहे, विनय धुमाळांनी लिहिलं आहे, पुरुषोत्तम बेर्डेंनी लिहिलं आहे, बऱ्याच लोकांनी लिहिलं आहे. शिवाजी साटमनी लिहिले, त्याच्यासाठी मी अंगाई गायलो होतो. महेश पांजरकरची पहिली फिल्म आणि बरेच विषय त्याच्यामध्ये त्या निमित्ताने भेटले. आता प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाला डायना स्पेन्सर आणि प्रिन्स चार्ल्स, मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विमानातनं तुमचे नीलम संजीवा रेड्डी प्रेसिडेंट यांच्या विमानातनं गेलो, लग्नाला गेलो होतो. अरे वा. असे प्रसंग आहेत, असे अनेक आहेत. म्हणजे नेव्हल डेसाठी मी जेव्हा पूर्वीची विक्रांत होती तिथे 2 दिवस राहिलो. असं कोणाला मिळत नाही. फक्त 2 तास आम्हाला हेलिकॉप्टरनी जिथे विक्रांत होती तिथे जायला लागले, इतकी आतमध्ये होते अरबी समुद्रात. तर असे प्रसंग फार कमी लोकांना मिळतात. म्हणजे किती तुम्ही चॅनलमध्ये काम करा, काही करा, पण दूरदर्शन हा एकमेव चॅनल असल्यामुळे आम्हाला खूप, मदर टेरेसा यांच्या मी डॉक्युमेंटरीसाठी मी 15 दिवस कलकत्त्याला राहिलो. त्यांना लॅपटॉपमध्ये मी लावला आणि मग त्यावेळी माझी ऑब्झर्वेशन सगळी बघितली की त्यांच्याकडे मिशनरी एवढा पैसा येतो, मग तो कुठे दिसतोय का आपल्याला, तर नाही दिसला. त्यांचं कामच दिसलं. तर म्हणजे मला काय म्हणायचं की खूप लोकांकडनं खूप गोष्टी शिकलो. म्हणजे अनुताई वाघ असतील, बाबा आमटे असतील, एन.डी. दिवान म्हणून एक फिल्म केली होती, ज्यांना जनरल करिअप्पांनी सांगितलं होतं, ते पॅराप्लेजिक झाले होते मिलिटरीमध्ये, तर त्यांनी सांगितलं की रिहॅबिलिटेशनसाठी एक काहीतरी तू कर, म्हणून त्या माणसांनी अशा अपंग लोकांसाठी रिहॅबिलिटेशनसाठी एक काहीतरी संस्था बनवली आणि काम केलं होतं. त्यांच्यावरची डॉक्युमेंटरी ज्याला जानकीनाथ गौड अवॉर्ड मिळालं, तर त्याचं रेकॉर्डिंग मी केलं होतं. आणि त्यानिमित्ताने जनरल करिअप्पांना भेटलं. पण तुम्हाला त्यामुळं रेकॉर्डिस्ट म्हणून, अभिनेता म्हणून आणि गायक म्हणून अशा तिन्ही पातळ्यांमधली बक्षिसं तुमच्या वाट्याला आली. म्हणजे सिंगरची जास्त आहेत, याचं एकच आहे. रेकॉर्डिस्ट म्हणून एकच आहे आणि नाटकामध्ये काम करण्याचं ॲक्टर सिंगरचं एकच अवॉर्ड आहे. पण रेकॉर्डिस्ट म्हणून जवळजवळ 10 अवॉर्ड्स आहेत, गायक म्हणून. तुम्ही आता जो पुस्तकाचा सिनॉप्सिस सांगताय ना सर, तो इतका